नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुजन शिबिराचं आयोजन झालेलं आहे आणि या शिबिरासाठी तुम्ही येण्यासाठी नक्कीच उत्सुकता असेल अशी मी अपेक्षा करतो. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की मी कोण? मी राज दादाराव काकडे, सुजन 2चा माजी शिबिरात 2 पासून मी सुजन टीमसोबत जुळलेलो आहे आणि भविष्यात म्हणजे आता सुजन टीमसोबत जुळलेलो राहणार. आणि सुजनमुळे मला एक वेगळाच अनुभव मिळाला. तो अनुभव असा की टीनेजर एजमध्ये सापडून सुद्धा हा अनुभव मिळणार नाही, असा अनुभव मला सुजनमुळे. महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये असे की मोबाईल, टी व्ही, डेटा, इंटरनेटपासून आपण डिस्कनेक्ट म्हणजे त्यांच्यापासून 5 दिवस आपण दूर राहतो आणि त्यांच्यापासून दूर आताच्या युगामध्ये त्यांच्यापासून दूर राहणं म्हणजे एक खूप मोठा बदलच आहे असं आपण. महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे शिबिरामध्ये आपल्याला असे शिकवतात की दुसऱ्याला मदत कशी करावी, जे पैशानेच नव्हे तर इतर त्यांचे प्रश्न समजून आणि त्याच्यावरून काही समस्या आपल्या हातातून काही सॉल्व होत असतील का हे असं समजून आपण दुसऱ्यांची समस्या कशी पार करावी हे सुजन म्हणून समजतं. सुजनमुळे आपल्याला शिस्त, संघभावना आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. आणि एवढंच नव्हे तर आपण समाजासाठी काय करू शकतो हे आपल्याला सुजन शिकवतं. सुजनमध्ये एवढंच नव्हे तर आपल्याला वंदारी बंधारा, पाणी साचवा, पाणी जिरवा याचं महत्त्व शिकवलं जातं. मेहनत कशी करावी आणि आपल्याला स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि एक स्वतःला समजून घेण्यासाठी महत्त्वाची जाणीव आपल्या. सुजन हा एक आत्मविश्वास वाढवण्याचं एक मार्ग आणि यामध्ये आपल्याला बदल घडून येतो. आपला जे काही आपल्या एजमध्ये बदल होत असतो तो समजून सांगणं आणि जे जाणून घेणं हे सुजनमुळे आपल्याला समजतं. आणि सुजनपासून आपल्याला सुजन टीम एक हे प्रेरणास्रोत मिळतं. आणि सुजन टीम हे तुम्हाला सुजन शिबिरापुरतीच नव्हे तर आयुष्यभर म्हणजे तुमच्या फ्युचरमध्ये असेल, आयुष्यभर असेल, जे तुम्हाला साधी शिस्त आणि आत्मविश्वास वाढवण्याचा एक साधन आहे. आणि हे साधन मीपासून आपण केव्हा होतं हे सुजन आपल्याला शिकवतं. आणि सुजनमुळे आपल्याला खूप सारे अनुभव येतात. जसे आपण जे लाईफ या एजमध्ये एक वेगळीच लाईफ आपल्याला सुजन शिकवतं. आणि या कॅम्पमध्ये आपल्याला खूप सारे अनुभव येतात. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होतात सुजनमध्ये, खेळ त्यामध्ये आपण आपले कौशल्य दाखवू शकतो आणि या कौशल्यामुळे आपण आपल्या स्वतःमध्ये प्रगट करतो. आणि हे प्रगट करणं सुजन आपल्याला शिकवतं. सुजनमध्ये आपल्याला पाणी साचवा, पाणी जिरवा, वंदारी बंधारा बांधणं आणि कोणते काम केल्या प्रकारे आपल्याला मिळेल अशी शिकवण आपल्याला सुजन देते. आणि सुजनमध्ये आपण आपल्या घरून बाहेर गावी येतो. बाहेर आल्यानंतर म्हणजे बाहेर राहण्याचा वेगळा अनुभव आपल्याला. स्वतःची ओळख कशी करावी हे आपल्याला सुजन शिकवतं. आणि सुजनमुळे आपल्याला अवलंबी कसं राहावं. आणि सुजनमुळे मला तर एक शब्द खूप महत्त्वाचा समजला, तो म्हणजे मदत हे पैशानंच नव्हे तर आपण कोणत्या पण प्रकारे मदत करू शकतो. मदतची व्याख्या जर आपण पाहिली तर मदत हे पैशानंच नव्हे तर आपण काही होत असेल शारीरिक म्हणा किंवा जे मदत करू शकतो म्हणजे आपल्या ज्ञानानं जे आपण मदत करू शकतो, जे सुजन आपल्याला शिकवतं. आणि सुजनमुळे आपण पुस्तक काय असतं पुस्तकाची जाणीवसुद्धा करून मिळतं. आणि सुजनमध्ये आपल्याला पुस्तकी ज्ञान नव्हे तर आपल्याला सुजनमध्ये जे घरचे म्हणतात ना 4 चौघाचं ज्ञान, ते सुद्धा आपल्याला सुजन देतं. आणि सुजनमध्ये मला तरी सुजनमध्ये असं काही प्राप्त झालेलं आहे जणू टीनेजर एजमध्ये सापडून सुद्धा मिळणार नाही असं मला वाटते. आणि सुजन हे एक जगण्याची एक नवीन आशा आणि टीनेजर एजसाठी प्रेरणादायी मार्ग. आपण सुजनमध्ये आपल्याला करिअर कसं निवडायचं हे सुद्धा आपल्याला सुजनमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे आपले करिअर बनवायचे मार्ग सुजनमध्ये आपल्याला. सुजन एक असा भाग आहे की ज्यामध्ये आपल्याला वेगळीच जाणीव मिळते, जे
कोणीच देऊ शकत नाही. आपण एक महत्त्वाची गोष्ट राहिलीच ते म्हणजे कितीही मोठं संकट आलं तरी सुजन आपल्याला त्याला सामोरे कसं जावं हे नक्कीच सुजन शिकवतं. आणि मी एवढंच म्हणू इच्छितो की सुजनमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि खरोखर हा वेगळा अनुभव तुम्ही पण स्वतः जाणून घ्या. लक्षात घेतलेला आहे आणि तुम्ही तो घेऊन बघा, तेव्हा तुम्हाला सुजन हे काय आहे हे नक्कीच समजेल. आणि शेवटी सुजन टीमचा मी धन्यवाद म्हणेल.